वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमधले सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हा भाग पाहणार आहोत. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये झिरो ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हा भाग पाहिला होता. आता यानंतर सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. The certain reaction which are expected of higher order follow the first order kinetic reactions. Kinetic reaction. Certain reaction which are expected to higher order reactions follows the first order kinetic. Consider the hydrolysis of the methyl acetate, that is esters, methyl acetate, which on hydrolysis in presence of dilute acid to give corresponding acid and alcohol. The methyl acetate which on hydrolysis to give corresponding acidic acid and methyl alcohol. Ethyl acetate which on hydrolysis to give acidic acid and ethyl alcohol. The rate law of reaction is the K into concentration of reactant, for example methyl acetate and water. Another reaction, ethyl acetate which on reacts with water in presence of dilute acid to give corresponding acidic acid and ethyl alcohol. The rate law for this reaction is a K into concentration of ethyl acetate and water. In this reaction, the reactant, two reactant, methyl acetate and water, these are two reactant. The one reactant water, the large scale water is used for the hydrolysis of methyl acetate. This reaction is expected as second order reaction. However, the concentration of water is higher concentration used in the hydrolysis of methyl acetate. Therefore, the initial concentration and final concentration remains constant. Therefore, the only methyl acetate which on react to give corresponding product. So, this reaction is a first order reaction. First order reaction. Thus, water is constant. It is considered as K dash. Thus, the reaction law becomes R is equal to concentration of only ester, that is methyl acetate. या रिॲक्शन मध्ये आपण हायड्रोलिसिस रिॲक्शन इस्टरचे हायड्रोलिसिस केल्यानंतर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ऍसिड आणि अल्कोहोल प्रोडक्ट मिळतो. कुठलंही इस्टर घेतलं, आता फॉर एक्झाम्पल मिथिल ऍसिटिक, ऍसिडिक ऍसिड मध्ये CH3COOH ऍसिडिक ऍसिड आहे आणि त्या ऍसिडिक ऍसिड मधला हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला आणि मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला की हे इस्टर तयार झालं. हे कुठलं इस्टर आहे? मिथिल ऍसिटेट. मिथिल ऍसिटेट हे मिथिल ऍसिटेट आहे आणि मिथिल ऍसिटेटचं हायड्रोलिसिस केलं म्हणजे रिॲक्ट्स विथ वॉटर इन लिक्विड स्टेट, वॉटर टू गिव्स corresponding acid like acidic acid CH3COOH plus methyl alcohol CH3OH. आता या रिॲक्शन मध्ये वॉटरची रिॲक्शन झाल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होतो आणि वॉटर मधला OH आणि H हा ऍसिडिक ऍसिड आणि मिथिल अल्कोहोल. आणि रिव्हर्स रिॲक्शन जे आहे ते डिहायड्रेशन रिॲक्शन आहे आणि ऍसिड which on reacts with alcohol to gives corresponding ester. रिव्हर्स रिॲक्शन सुद्धा ही रिव्हर्स रिॲक्शन हे डिहायड्रेशन रिॲक्शन आहे. आता यामध्ये मिथिल ऍसिटेट ची रिॲक्शन वॉटर बरोबर जर केली म्हणजे हायड्रोलिसिस जर केलं मिथिल ऍसिटेटचं किंवा इथे इथिल घेतलं, इथिल ऍसिटेट घेतलं आणि त्याचं जर हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळतो. आता या रिॲक्शन मध्ये ऍक्च्युअल रिॲक्शन ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे परंतु त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन हे
वॉटरचं जे आहे ते लार्ज कॉन्सन्ट्रेशन आहे आणि लार्ज कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन रिमेन्स कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट असल्यामुळं या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता ही जी रिॲक्शन आहे याचा रेट लॉ जर आपण पाहिला, रेट लॉ इज इक्वल टू के किंवा आपण याला के डॅश म्हणूया. के डॅश इनटू कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्टंट कुठला आहे? मिथिल ऍसिड आहे, CH3COOCH3 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर या ठिकाणी रेट लॉ रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ऍसिड आणि वॉटर. आता यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते हायर कॉन्सन्ट्रेशन वॉटरचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर इज कॉन्स्टंट. इट इज कन्सिडर्ड ॲज concentration of water is constant. It is considered as K double dash. It is considered as K double dash. The rate law, the reaction is a first order. आता याच्यामुळं रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आता रेट लॉ बिकम्स, या रिॲक्शनचा रेट लॉ जो आहे रेट लॉ इज इक्वल टू K dash concentration of CH3COOCH3 into K double dash आता कॉन्सन्ट्रेशन हे वॉटरचं कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट असल्यामुळं K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ या ठिकाणी K डॅश इंटू K डबल डॅश. K डॅश इंटू K डबल डॅश इंटू कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी रेट जो आहे रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOCH3 because K is equal to K dash into K double dash. K dash into K double dash. Therefore rate is equal to K into concentration of methyl acetate. आता ऍक्च्युअल जे कॉन्सन्ट्रेशन जे आहे डिपेंड्स ऑन मिथिल ऍसिड म्हणजे एकाच रिॲक्टंट वरती डिपेंड आहे म्हणून ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. या अशा प्रकारची जी रिॲक्शन असते त्याला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हणतो. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इथे ऍक्च्युअली हे जे हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ऍसिटेट ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे आणि सेकंड ऑर्डर रिॲक्शन यामध्ये या रिॲक्शनचा रेट इज इक्वल टू K डॅश मिथिल ऍसिटेट प्लस मिथिल ऍसिटेट इनटू वॉटर. आता या ठिकाणी वॉटर आहे, वॉटर इज इक्वल टू कॉन्स्टंट K डबल डॅश. रेट इज इक्वल टू K डॅश इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ऍसिटेट इनटू K डबल डॅश. रेट इज इक्वल टू K इनटू मिथिल ऍसिटेट कारण K म्हणजे काय K इज इक्वल टू K डॅश इनटू K डबल डॅश. या रिॲक्शनला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हणतो. ऍक्च्युअली ती रिॲक्शन जी आहे ती हायर ऑर्डर रिॲक्शन असते परंतु इट ऑबेज लोअर ऑर्डर रिॲक्शन दॅट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणून या रिॲक्शनला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हणतो. इथे लक्षात पहा ऍक्च्युअल सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे परंतु वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन रिमेन्स कॉन्स्टंट असल्यामुळे ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. असं दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. यामध्ये सुक्रोज C12H22O11 which on hydrolysis to give glucose and fructose. C12H22O11 which on hydrolysis sucrose or cane sugar C12H22O11 ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनचं हायड्रोलिसिस केल्यानंतर ग्लुकोज आणि फ्रक्टोज तयार होते. ग्लुकोज अँड फ्रक्टोज C6H12O6 plus C6H12O6 हे ग्लुकोज आहे आणि हे फ्रक्टोज आहे. हे दुसरं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये जर आपण सक्रोज किंवा केन शुगर याचं हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी ग्लुकोज आणि फ्रक्टोज तयार होतात. ऍक्च्युअल रिॲक्शन ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे परंतु इट ऑबेज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कारण या रिॲक्शन मध्ये सुद्धा हे जो वॉटर आहे large amount of water is used. The concentration of water remains constant.
कॉन्स्टंट, म्हणून त्या ठिकाणी ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन सुद्धा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. आणि फायनल जे येते ते फायनल रेट इज इक्वल टू के इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सक्रोज किंवा केन शुगर. ठीक आहे. दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. आता यानंतर इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट शेवटचा पॉइंट आहे या टॉपिक मधला. जे काही 25% सिलेबस ड्रॉप केलेला आहे त्यामध्ये या टॉपिक मधलाही काही सिलेबस ड्रॉप केलेला आहे आणि तो आपण सिलेबस घेत नाही. त्यामुळं हा शेवटचा पॉइंट आहे या टॉपिक मधला. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट इफेक्ट ऑफ catalyst on the rate of reaction, on the rate of reaction, on the rate of reaction. Effect of catalyst. What is by catalyst? Effect of catalyst on the rate of reaction. What is by catalyst? The substance which used to increase the rate of reaction without itself being consumed in the reaction are termed as catalyst. The substance which used to increase the rate of reaction, or the substance which increase the rate of reaction without itself being consumed in the reaction are termed as catalyst. Catalyst म्हणजे काय की एखादा सबस्टन्स असा असतो त्या रिएक्शन मध्ये की तो सबस्टन्स ऍक्च्युअल कंझ्युम होत नाही परंतु त्याच्यामुळे रिएक्शनचा रेट हा इन्क्रीज होतो. असा जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला आपण कॅटलिस्ट म्हणतो. आता यामध्ये आपण रिएक्शन मध्ये थायनिल क्लोराइड विच ऑन रिएक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायहालाइड किंवा अल्कोहोल विच ऑन रिएक्ट्स विथ थायनिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ प्युरिडिन. त्या ठिकाणी प्युरिडिन हा कॅटलिस्ट आहे. प्युरिडिन हा कॅटलिस्ट आहे आणि त्याचं काय काम आहे की त्या रिएक्शनचा रेट हा इन्क्रीज करतो. रिएक्शनचा रेट इन्क्रीज करतो. किंवा आपण याची एक रिएक्शन पाहिली पहा, वर्ड्स रिएक्शन व्हेन अल्किल हालाइड विच ऑन रिएक्ट्स विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर जो आहे तो कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्ट म्हणून काम करतो की तो त्या रिएक्शनचा रेट हा इन्क्रीज करतो आणि त्यापासून प्रोडक्ट मिळतो हायर अल्केन हा प्रोडक्ट मिळतो टू गिव्ह करस्पॉन्डिंग हायर अल्केन. तसंच KClO3 two molecules of KClO3 solid KClO3 which on reacts with oxygen or burn in air O2 in presence of MnO2 to gives two molecules of KCl, solid. In this reaction MnO2 is used as catalyst. MnO2 is used as catalyst आणि तो हा जो कॅटलिस्ट आहे हा रिएक्शन मध्ये भाग घेत नाही परंतु रिएक्शनचा रेट हा इन्क्रीज करतो म्हणून त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो MnO2. ठीक आहे. आता यानंतर पोटेन्शियल एनर्जी डायग्राम पाहूया आपण. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर्स फॉर a catalyzed and uncatalyzed reaction. या ठिकाणी आपण पोटेन्शियल एनर्जी बॅरियर्स for catalyzed and uncatalyzed reaction. For catalyzed and uncatalyzed reaction. Catalyzed and uncatalyzed reaction. Potential energy varies for catalyzed and uncatalyzed reaction. आता potential barriers for catalyzed and uncatalyzed reaction.
आता यामध्ये the potential energy barriers for the catalyzed and uncatalyzed reactions. The barriers for uncatalyzed reaction, energy of activation is larger than for the same reaction in the presence of a catalyst. In presence of catalyst, energy of activation. आता यामध्ये ही जर रिॲक्शन आपण पाहिली, एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये the potential energy barriers for the catalyzed and uncatalyzed reaction. The barriers for uncatalyzed reaction, energy of activation is larger than for the same reaction in the presence of a catalyst of the energy of activation. Energy versus reaction coordinates. Energy versus आपण जर एनर्जी वर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट हा जर ग्राफ काढला तर हा ग्राफ अशा प्रकारचा ग्राफ येतो. Energy of activation EC, energy of activation, energy of activation आणि EC dash EA EC dash and E energy of activation. ठीक है, energy of activation. The energy of potential energy varies for the catalyzed and uncatalyzed reaction. The barriers for uncatalyzed reaction is larger than for the same reaction in the presence of a catalyzed activation energy. Another example, the comparison of a friction of a molecule, catalyzed and uncatalyzed. Comparison or fraction of molecule. Comparison for fraction of a molecule, catalyzed and uncatalyzed, uncatalyzed. For example, a reaction, consider the hydrogen peroxide in liquid state to give corresponding water and oxygen is liberated. Hydrogen peroxide H2O2 to gives two molecules of H2O with evolution of oxygen gas liquid. In this reaction, consider the decomposition of hydrogen peroxide in aqueous solution catalyzer. At room temperature, the rate of reaction is slower in the absence of catalyst, with its activation energy being 76 kJ per mole. The presence of activation energy decreases to 57 kJ per mole. A catalyst lower the threshold energies. Consequently, more molecule acquire the amount of energy.
यामध्ये पहा ॲट रूम टेम्परेचर द रेट ऑफ रिॲक्शन इज स्लोअर. कुठल्याही रिॲक्शनचा ॲट लो टेम्परेचर रिॲक्शनचा रेट जो आहे तो रेट हा लोअर असतो ॲट रूम टेम्परेचर. परंतु ॲट हाय टेम्परेचर रेट ऑफ रिॲक्शन हा इन्क्रीज होत जातो. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होत जातो आणि इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट रिॲक्शनचा रेट जो आहे तो रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज होत जातो. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस. रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस इन प्रेझेन्स ऑफ सम कॅटलिस्ट. त्यामुळे कॅटलिस्ट जो आहे तो स्वतः त्या रिॲक्शन मध्ये भाग न घेता रेट ऑफ रिॲक्शन हा इन्क्रीज करतो. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करतो. जर आपण dN/n वर्सेस म्हणजे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल वर्सेस एनर्जी हा जर ग्राफ काढला वर्सेस एनर्जी तर त्या ठिकाणी ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इज यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट आणि इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट द रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इज इन्क्रीजेस. ठीक आहे. अँड रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे. आता यामध्ये बिफोर यूज ऑफ कॅटलिस्ट in the presence of catalyst in presence of catalyst before use catalyst rate of reaction is increases. ठीक आहे. या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. ओके. धन्यवाद.